हाय गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. त्याचं नाव आहे अक्षय राठोड ब्लॉग्स. तर आता आम्ही खंडोबा जत्रेला चाललो आहोत. ते अंदूरला आहे खंडोबा जत्रा. तर खंडोबा जत्रेला जाऊ. आम्ही आता मग गॉगल वगैरे घेऊन जाऊ. हे पांढरा आहे समोर, किडे वगैरे डोळ्यात जात नाहीत म्हणून हे वापरायचं. जाऊ गाडी, आपली गाडी तिथे उभारली. गाडी घेऊन जाऊ खंडोबाला बघू. आणि मध्ये जाताना शूट करता का नाही माहीत नाही, कारण की अंधार आहे ना. तर रात्री चालला नाईट जत्रा. तर यात्रा करू, मग बघू आपण यात्रेत जाऊ, तिथं बघू, ट्राय करू काय चला. तर गाईज आता आमच्या तिकडं घर ते क्रॉस करून आलो आहे. थोडं बारकं पोरगं रडला तर म्हणून त्याला तिथं बसविलो. आता निघालेलो आम्ही या रस्त्यावर आलो आहे. रस्त्यावर आहे गाडी आपली. तर भेटू, पुढे जाऊ. आणि एक पोरगा आहे जवकडमध्ये, ते जवकडमधून त्याला घेऊ, काय म्हणते बघू. आम्हाला पण ते मंदिर माहीत नाही, पहिल्यांदाच चालला तर जाऊ त्यांच्याकडे. त्यानं काय म्हणते बघू, कुठे काय त्यानं नेणार आम्हाला. त्याच्यापाशी जाऊन भेटू, बघू त्यानं काय करताय. चला बघू पुढे, चला. तर गाईज आता आम्ही इथं उभारलो आहे, जवकडमध्ये आलो आहे. 9 वाजलेत. आता त्यानं आणायला गेले. हे म्हणलं ना आम्ही काय स्वेटर काय घ्यायला नाही, तर ह्यानं घेतलंय. मी दिलो. आणि ते थोडं आंघोळ वगैरे करायला गेले. ते वारू आहे म्हणून त्यांना आंघोळ वगैरे करून त्यांचं राहते देवाचं. तर त्यांचं झालं आंघोळ वगैरे करून आल्यावर मग जाऊ आपण भेटू. आता बघू त्याने किती वेळ लावतात काय माहीत नाही, आणि बघू पुढे जाऊ. तर काहीच आता पेट्रोल वगैरे स्टॉक करून घेतलो आहे. गाडी पेट्रोल घालून त्यानं आणली. तर म्हणलो आम्ही पेट्रोल स्टॉक करून घेऊ. त्याने तिथं मामाला बोललेत. मामा ओळखीचे, त्याचे लय ओळखीचे. तर त्याला बोलले तिनं, आणि आम्ही स्टॉक करून घेतलो. 150-200चं गाठलो. त्यानं यूज जुकना तिकडे कुठं तर उभा राहायचं. येते त्यानं, मग जाऊ भेटू त्यानं आल्यावर भेटू. तर काहीच आता आम्ही ते भाऊ आले, ते वारू तेव्हा ते त्यांच्यासोबत आम्ही 3 जण आहे. तर आता इथनं निघतोय, काय हातपाय देऊन ते थोडं वारू राहते. तर भेटू पुढे अंदूरमध्ये डायरेक्ट जत्रेत बघू. रस्त्याला का थांबत नाही, कुठं रात्र आहे, भेटू डायरेक्ट जत्रेत. चला. तर काहीच आता आम्ही आलोय जत्रेत आलोय. तिथं गाडी वगैरे लावला. गाडी लावून आता मध्ये जाणार, मध्ये जाणार आणि मध्ये जाऊ भेटू. बघू काय माहीत नाही आम्हाला, पहिल्यांदाच आला इकडं. बघू थोडं ते भया गेले, त्याने आम्हाला नेते मध्ये, त्याला माहीत आहे सगळं. गेट बघा असं आहे जत्रेत एंट्री. तर तो भया समोर चालले ते भया. मी 3 जण त्यांच्या मागं जायचं. बघू आणि मध्ये जाऊ, काय माहीत नाही, भेटू पुढे. आणि मंदिर पण बघायला तेवढं क्लिअरमध्ये. मंदिरात दर्शन एंट्री आहे का नाही माहीत नाही. तर काहीच आम्ही आता स्वेटर चेंज केलो आहे. भयाचं मी घेतलो, त्यांचा मोबाईल वगैरे माझ्यापाशी आहे. त्यांच्या अंगात येते म्हणून माझ्यापाशी मोबाईल वगैरे दिले. मोबाईल वगैरे पडते. मग बघू मध्ये दर्शन मिळते म्हणालेत भया. दर्शन घेऊ. मला पण माहीत नाही, मी पहिल्यांदाच चाललो, काय कळणार झाले. उगे त्या भया मागा चालला. हे आपलं हे बोल तर काय. तर आता आम्ही चाललोय मध्ये. तर बघा तुम्ही पुढं. हे माझा भाऊ आहे, आणि हे दोस्त. भाऊच म्हणा, दोस्त पण नाही, भाऊच म्हणा. आणि बघू मंदिर कुठं आहे माहीत नाही, आणि भेटू मंदिरात. आता मध्ये चाललोय, मध्ये एंट्री. हे मेन गेट आहे बघा. असं गर्दी बघा, गर्दी. मध्ये जाऊ बघू.
साधे व्हिडिओ बनवते. आवाज लय गर्दी आहे, उभा राहायला जागा नाही म्हणजे. बघा बघू शकता तुम्ही आणि अंगाला काटे उलालेच बघला तर. जत्रेला आलो ते निघाला आमच्या लेच खतरनाक. पुढच्या वारीस तुम्ही पण या. आणि एक नंबर आहे इथं. तर गाईज आता बाहेर पडलोय. बघूनच लईच खूप आम्हाला भीती वाटत होती. तर काय सांगितलं तुम्हाला, लय त्रास होत होता. त्यांना त्रास म्हणजे तसला नाही, थोडं पहिल्यांदा होतं म्हणून आम्हाला थोडं त्रास भीती वाटत होती. पण आता आम्ही बाहेर पडलो सध्याला. बघू आणि पुढे काय काय करायचं काय नाही. इथं काय ते घ्यायचं तसलं तर काय नाही. आम्हाला माहिती नाही, बघू काय काय करतात भैया. तर गाईज आम्ही तिथनं निघालतो गाडीवर. मग नळदुर्गच्या खंडोबापाशी होतो. खंडोबापाशी थांबला थोडं. ह्याच्या पुढे जाऊ, जरा थोडा थंडी वाजलेली आहे म्हणून इथं थांबून थोडं ते लांबून लाईटिंग भारी दिसलेली आहे, शॉकिंग वगैरे म्हणून थांबलो होतो. आता इथनं जायचं आहे आपल्याला. आणि इथनं घर आहे आपलं आणि 10-12 किलोमीटर असेल. तर जाऊ घरी, भेटू तुम्हाला. आता मी डायरेक्ट घरी भेटतो. तर गाईज आता आलो घरी आम्ही आणि आता झोपायला चाललो होतो. ब्लॉग एंड करायचं विसरलो होतो म्हणून आणि ब्लॉग एंड करायला उठलो. आणि आपलं ब्लॉग इथंच एंड करू. आणि कसं वाटलं हे ब्लॉग बघून जत्रेत, तेवढं ते किटकिटमध्ये आपल्याला मी ज्यादा बोलायला पण नाही. आणि आपण बोलू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर असं सपोर्ट करत राहा आणि सबस्क्राईब पण करा. बघा, आपल्या भावाला मोठं करा. आणि भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तेवढं जिंकना, बाय बाय.